आणि आता वळूयात पुढल्या बातम्यांकडे। महाराष्ट्राच्या महानंदाचा कारभार गुजरातमधून चालणार। महानंदाचा कारभार गुजरातस्थित एनडीडीबीला देण्याचा ठराव पास करण्यात आलेला आहे। महानंदाच्या संचालक मंडळाकडून हा ठराव मांडण्यात आल्याची माहिती मिळते। अमूलला राज्यातील दुधाची बाजारपेठ खुली करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचंही कळतं। दूध उत्पादक संघर्ष समितीसह विरोधकांनी हा आरोप केला आहे। तर महाराष्ट्राच्या महानंदाची ओळख पुसली जाणार का असा प्रश्न आहे। महानंदाकडून सध्या 1 लाख लिटर दूध हे वितरण केलं जातं। अन्य संस्थांकडून 40,000 लिटरपेक्षा कमी दूध पुरवठा खासगी संस्थांकडून दूध घेण्याची वेळ येते। 9 लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची क्षमता असणारी यंत्रणा वापराविना पडू नाही। काही वर्षांपासून महानंदा तोट्यात आहे आणि या संस्थेकडे कामगारांचीही मोठी थकबाकी आहे। महानंदाकडे सध्या 937 कामगार, यापैकी 560 कामगारांचा स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज गेलेला आहे। कामगारांच्या स्वेच्छानिवृत्तीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही। महानंदा गुजरातला गेल्यास ठाकरे गट शांत बसणार नाही असा इशारा संजय राऊतांनी दिलाय। महाराष्ट्रामध्ये धृतराष्ट्राचं सरकार, महानंदावरून राऊतांनी सरकारवर घणाघात केला आहे। तर महानंदाचा कारभार गुजरातमध्ये जाणार हे पूर्ण चुकीचं असं विखे पाटलांनी म्हटलं। एनडीडीबी ही गुजरातची संस्था नाही, महानंद एनडीडीबी या ताब्यात घेणार नाही असंही विखे पाटलांनी म्हटलेलं आहे। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात माहिती दिली। या महाराष्ट्रातला शेतकरी, या महाराष्ट्रातला कष्टकरी, ज्यांचा रोजगार टिकून आहे, अशी कोऑपरेटिव्ह सहकारी चळवळ दुग्ध व्यवसायातली प्रत्येक गोष्ट आपण नेता आहे तिकडे, आणि एक जात सगळे दिल्लीच्या ताटाखालची मांजरं बनून हे सगळं सहन करतायत। महाराष्ट्रामध्ये हे धृतराष्ट्रांचं सरकार निर्माण झालं आहे, जे महाराष्ट्राचा अपमान आणि महाराष्ट्राचे लूट उडाडवाने पाहत आहेत। महानंद कारभार गुजरातला जाणार हे पूर्ण तर चुकीचं आहे। महानंद ही डबघायला आलेली संस्था होती। अनेक मागच्या 5-10 वर्षामध्ये तिच्या गैरव्यवस्थापनामुळं ती संस्था अडचणीत आली। आपण राज्यातील ज्या प्रमुख दूध संस्था आहेत त्यांनाही विनंती केली की तुम्ही चालवायला घ्या। एनडीडीबी काही गुजरातची संस्था नाही ती। एनडीडीबी चालवणार म्हणजे काही एनडीडीबीच्या ताब्यात देणार नाही आपण ते। जसं जळगाव संघ डबघायला गेला होता, आपल्या शेजारी उदाहरण आहे। आणि मग एनडीडीबीने तो चालवला, 10 वर्षामध्ये तो नफ्यात आणला आणि परत जळगाव संघाला तो देऊन टाकला। त्या धर्तीवर हे एनडीडीबीला महानंदाने निर्णय घेतला की चालवायला देण्याचा। महानंदा डेअरी गुजरातच्या शिरपेचात औद्योगिक महाराष्ट्र लुटून आणखी एक महत्त्वाचा उद्योग गुजरातला देण्याचा डाव आज उघड झालेला आहे। महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये दूध उत्पादन, दूध डेअरी याचं फार मोठं जाळं आहे। त्यासाठी या राज्यामध्ये अमूलच पाहिजे असं नाही। महानंदा नेण्याचा प्रयत्न झाला अशा प्रकारे तर शिवसेना स्वस्थ बसणार नाही, हे मी सांगतोय। मोठं राजकारण आणि परत एकदा गुजरातला पळवला, हे घाणेरडे रोज बातम्या अफवा पसरवण्याचं काम, तो बेबी पेंग्विन असो त्या संजय राजाराम राऊत असो, यांचा धंदाच झालेला आहे ना। तो पानबुडीचा प्रकल्प गुजरातला गेलाय, नाही महानंदाच्या बाबतीमध्ये अशी काही चर्चा आहे।